अभिवादन करण्यासाठी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. मी इथे आलो आहे तोडून सारे बंधन. मी इथे आलो आहे तोडून सारे बंधन. पुण्यश्लोक अहिल्या देवीला करण्यासाठी वंदन. माझ्या हृदयामध्ये आहे अहिल्या देवीच्या कर्तृत्वाचे स्पंदन. माझ्या हृदयामध्ये आहे अहिल्या देवीच्या कर्तृत्वाचे स्पंदन. करून टाकतो मी तुमच्या दुश्मनांचे रणकंदन. मी चौंडीमध्ये आहे अहिल्या देवींचा आशीर्वाद घेण्यासाठी. मी आज चौंडीमध्ये आहे अहिल्या देवींचा आशीर्वाद घेण्यासाठी. मी दिल्लीला जात आहे धनगर समाजाला न्याय देण्यासाठी. मी नेहमीच राहणार आहे तुमच्या पाठी. मी नेहमीच राहणार आहे तुमच्या पाठी. घेऊन खांद्यावर घोंगडे आणि हातात काठी. आज इथे आदरणीय मुख्यमंत्री साहेब एकनाथराव शिंदे जे धाडसी मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत ठोस भूमिका घेणारे, ठोसाला ठोसा देणारे आणि आपल्या दुश्मनांचा बदला घेणारे असे एकनाथरावजी शिंदे मंचकावर उपस्थित आहेत. या ठिकाणी आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील जी आपले पालकमंत्री आहेत, अतुल सावेजी गृहनिर्माण मंत्री आहेत, संजय बनसोडे क्रीडा मंत्री आहेत, अण्णासाहेब डांगे आहेत, गोपीनाथ पडळकर आहेत, ज्यांना धनगर समाजाने नेहमी दिलेला आहे हात, ज्यांना धनगर समाजाने नेहमी दिलेला आहे हात, त्यांचं नाव आहे पडळकर गोपीनाथ. संजय सिरसाट, बबनराव पाचपुते, सुरेश धर, शिवाजीराव कर्डिले, दत्तामामा प्रणय, बाळासाहेब मुकुटे, भीमराव धोंडे, रामराव वडकुले, रमेश शेंडगे अनेक मान्यवर मंचकावर उपस्थित आहेत. एक तर अहिल्या देवीचा जो इतिहास आहे, अहिल्या देवीचा जो इतिहास आहे, या इतिहास अत्यंत क्रांतिकारक अशा पद्धतीचा इतिहास. अहिल्या देवीचा इतिहास अत्यंत क्रांतिकारक आहे. मल्हारराव होळकर यांनी त्यांना गादीवर बसवलं. एका महिलेने राज्य कसं करावं हे शिकायचं असेल तर ते अहिल्या देवीतून शिकलं पाहिजे. आपल्या राज्यामध्ये उद्योग उभे केले पाहिजे. आपल्या राज्यामध्ये मजुरांना, कामगारांना काम मिळालं पाहिजे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी त्यांनी अत्यंत महत्वाची पाऊल उचलली. आणि एका महिलेने
299 वर्षापूर्वी जन्मलेल्या अहिल्या देवीने अत्यंत मोठी भूमिका घेतली आणि आम्हाला अभिमान आहे की त्या धनगर समाजाचा होता. धनगर समाज अत्यंत क्रांतिकारक असणारा समाज. त्या समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत. माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, अजितदादा आहेत आणि मी सुद्धा आपल्या सोबत आहे. या जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याच्या संबंधामध्ये आपली मागणी आचारसंहिता असल्यामुळं मुख्यमंत्र्यांना ती आता घोषणा करता येणार नाही. मुख्यमंत्र्यांना आपलं विनंती आहे आचारसंहिता संपल्याबरोबर या जिल्ह्याचे नाव आहे ते अहिल्यानगर आपण लवकरात लवकर करावं. जे स्मारक आहे ते स्मारक इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभं करण्यासाठी आपण जी मदत लागेल ती मदत देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्याप्रमाणे आपल्याला हे स्मारक अत्यंत अभूतपूर्व अशा पद्धतीने करायचं आहे. सगळ्या जगाला हेवा वाटेल अशा पद्धतीची अहिल्यादेवी होती. सगळ्या जगाने त्यांचं नाव घ्यावं अशा पद्धतीची अहिल्यादेवी होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं काम हे आपल्या स्मरणामध्ये कायम राहणार आहे आणि त्यामुळं धनगर समाज जो आहे धनगर समाजाला सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे. धनगर समाजाची आरक्षणाची मागणी आहे. जरूर राज्य सरकार आपल्या सोबत आहे. धनगर समाजाला न्याय मिळावा त्याला एसटी मध्ये टाकावाची आपली मागणी आहे. जरूर त्याचा विचार भारत सरकारच्या वतीने सुद्धा भविष्यामध्ये करण्यात येईल. आपण सर्वजण या ठिकाणी आलेले आहात. राम शिंदे यांच्या निमंत्रणावरून आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. राम शिंदे मंत्री राहिलेले आहेत. राम शिंदे आमदार राहिलेले आहेत. राम शिंदे सरपंच राहिलेले आहेत. राम शिंदेने अनेक जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत आणि आज त्यांच्या निमंत्रणावरून हजारो लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून आज मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि मी आज मंत्री आहे. 4 दिवसानंतर सुद्धा मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये राहणार आहे. त्यामुळं आपण सर्वजण आज या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहात. त्यामुळं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी आभार व्यक्त करतो आणि अहिल्या देवीला अभिवादन करण्यासाठी त्यांना वंदन करण्यासाठी त्यांचं स्मरण करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहे. तर मी पुन्हा एकदा या ठिकाणी अहिल्या देवीला नमन करतो, प्रणाम करतो आणि आपलं अपूर्ण राहिलेलं काम जे आहे ते काम पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्न करेल अशा पद्धतीने विश्वास देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय मल्हार. धन्यवाद साहेब. एकदा जोरदार टाळ्या आठवले साहेबांसाठी झाल्या पाहिजे. त्यानंतर नानाजी पाटील देवकाते पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा इथे सन्मान होतोय. धन्यवाद. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी आदरणीय आमदार एकचंद गोपीचंद सन्मान्य आमदार धन्यवाद. अहिल्या शिल्पसृष्टीचे शिल्पकार माजी मंत्री आदरणीय आमदार अण्णासाहेब डांगे साहेब आपल्या सर्वांना संबोधित करतील. परम आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि समोर असलेल्या बंधू आणि भगिनींनो, मी भाषण करायला उभा नाही. माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर त्यांचे कुणी सचिव आले असतील, कुणी दुसरे आले असतील, त्यांच्या लक्षात पोहोचला उद्याला उभा आहे.
हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या जयंतीचं 300 वर्ष आहे. म्हणजे मागचं वर्ष हे 299 असायला पाहिजे. पण हा मागच्या वर्षाचा महाराष्ट्र शासनाचा अहवाल आहे माझ्या हातात. याच्यामध्ये 298वी जयंती वर्ष. यंदाच्या काही पत्रामध्ये 299 वर्ष आहे. हे वर्धापन दिवस असतात तर एक वेळ बरोबर होतं. परंतु जयंती ही जन्माच्या तारखेपासून मोजायची असते हे लक्षात घ्या. आणि या पुढच्या काळामध्ये जयंती ही जन्माच्या तारखेपासून असून त्याचा आपण विचार करावा. दुसरी गोष्ट, एक अद्वितीय अशी घटना महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये घडली. ती म्हणजे या सरकारनं अहिल्यादेवींच्या संबंधी एक फार महत्वाची भूमिका घेतली. पुण्यश्लोक भारताच्या पुराणामध्ये 4 पुण्यश्लोक झाले आणि महाराष्ट्रातल्या या सरकारनं 5वे पुण्यश्लोक म्हणून अहिल्यादेवींचा गौरव केला. 5वे. पण आपण एवढे अडाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी असा उच्चार न करता अहिल्याबाई म्हणतो. काय केळही काय जातात अहिल्याबाई बाई म्हणायला. जरा अहिल्यादेवीचा उल्लेख करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी असाच करावा अशी तुम्हाला तुमच्या आईची शपथ आहे. आणि मी आपल्या सचिवांना सांगतो की हे आपल्या राज्याचे पत्रक काढणारे यांनी तीच चूक केलेली व पुण्यश्लोक अहिल्यादेवी आज नागपुरामध्ये अहिल्याबाई. तेव्हा हे खोटा कामा नये कारण याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारची अब्रू खराब होते. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की जे अद्वितीय घटना आहे, आता प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायती क्षेत्रातल्या सुद्धा चांगलं काम करणाऱ्या महिलांचा निवड करून त्यांना अहिल्यादेवी पुरस्कार द्यायला सुरुवात केली. याबद्दल महाराष्ट्र शासनाचं मी अभिनंदन करतो. आणि आपण सगळ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे की हा पुरस्कार योग्य व्यक्तीला दिला जातोय का नाही, दिला जातोय का नाही हे आपण पाहिलं पाहिजे. नुसतं ओरडून दंगा करून चालत नाही. काही गोष्टी शांतपणे विचार करावा लागतो. आणि शेवटची गोष्ट मी सांगतो की मी 1994 साली इथं आलो होतो. गावातले लोक जमले नाही. सरपंचानं बोलवलं, धरून आणलं, कसं तरी करून 10-15 लोक झाले. आणि माझं स्वागत कसं केलं तर फोटोला घालणाऱ्या मखमलीच्या त्या माला माझ्याकडे स्वागत. आणि काय म्हणले सरपंच की म्हणले गेल्या वर्षी म्हणले काही मंत्री आले इथं, त्यांचा आम्ही सत्कार त्याला वरही गोळा करू आणि त्यांनी रानात भिंदवी घोषणा केली आणि गेल्या पुन्हा कोण करतो नाही. अण्णा टाके बघून आता विरोधी पक्ष नेता काय करणार ते. मी सांगितलं चवणीचा कायापालट करेल. काय सांगितलं आता टाळ्या वाजवणार नाही. मी गोपीचंद सांगतो पोरांना जरा टाळ्या का वाजवायच्या शिकवा. मी जेव्हा सांगितलं चवणीचा कायापालट करीन, झालाय की नाही कायापालट? झालाय. आता माझं वय आहे 88. ही चवणी तुमच्या ताब्यात देऊन मी तुमचा निरोप घेतो.
लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं आपण सगळ्यांनी उभा राहून टाळ्या वाजवून अहिल्यानगर केल्याबद्दल अभिनंदन करावं. सगळ्यांनी उभा राहून अभिनंदन करावं. नुसती सरकारनं जयंती साजरी करावी म्हणून आमची 20 वर्षे गेली मुख्यमंत्री साहेब. नुसतं 2 ओळीचं पत्र काढायचं होतं की सरकारच्या वतीनं जयंती साजरी करावी, परंतु त्याला देवेंद्रजींना मुख्यमंत्री व्हावं लागलं. मग सरकारी जयंती साजरी झाली. आज सगळीकडे सुट्ट्या आहेत, बऱ्याच ठिकाणून फोन येत आहेत की इथं जयंती साजरी झाली नाही. त्याचाही आपण राज्य सरकारच्या जो विषय आहे तो कानावरती घालू. अखंड हिंदुस्थानावरती, हिंदू धर्मावरती, हिंदू मंदिरांच्या वरती संरक्षणाचा ज्यांनी पदर धरला त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींची ही जन्मभूमी आहे. आणि या जन्मभूमीमध्ये आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सर्वजण अभिवादन करण्यासाठी मित्रांनो आलाय. व्यासपीठावरती स्वतः मुख्यमंत्री साहेब आहेत, माननीय आठवले साहेब, माननीय विखे पाटील साहेब, माननीय संजयजी बनसोडे साहेब, माननीय अतुल सावे साहेब, माननीय प्राध्यापक राम शिंदे सर, माननीय अण्णासाहेब डांगे साहेब, माननीय सुरेश धस, पवनराव पाचपुते साहेब, भीमरावजी दोंडे, माननीय शिवाजीराव कर्डिले, मोनिकाताई राजळे, माननीय वडकुते साहेब, माननीय रामहरी रुपरवर साहेब, माननीय रमेश शेंडगे साहेब आणि व्यासपीठावरती अन्य मान्यवर आहेत. आणि तुम्ही सगळेजण इतक्या ताकदीनं अभिवादन करण्यासाठी इथे उपस्थित आहात. मित्रांनो, अहिल्यादेवींच्या विचाराचं सरकार कसं असावं तर मल्हारराव होळकर आणि अहिल्यादेवींचं एक स्वप्न होतं की राम मंदिराचं पुनर्निर्माण झालं पाहिजे. मल्हाररावांनी ठरवलं होतं की पुनर्निर्माण आम्ही करावं, परंतु ते त्या काळामध्ये तिथल्या लोकांनी काही आक्षेप घेतला की नको राम मंदिर बांधलं तर परत काही हे आक्रमक करणारी लोक सारखी येत आहेत, तर त्याला विनंती केली. आज 250 वर्षानंतर म्हणजे 1770 ला पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार केला. त्यानंतर आता माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केला. राम मंदिराचं स्वप्न माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केलं. माझं असं म्हणणं आहे की हे अहिल्यादेवींच्या विचारावरती चालणारं केंद्रामधलं सरकार आहे आणि राज्यामधल्या सरकारचा तर विषयच वेगळा आहे. तुम्हाला माहित आहे चौकात जयंती साजरी करायची म्हणलं तर किती अडचणी येतात. एखाद्या चौकात पुतळा लावायचा म्हणला 1 तासात पोलीस तिथे येतात, गावात काहीतरी वाद निर्माण होतो. या राज्यातला सर्वात मोठा जिल्हा, या राज्यातला सर्वात मोठा क्षेत्रफळाचा जिल्हा, सर्वात राजकीय दृष्ट्या संवेदनशील या जिल्ह्याचं नामकरण करण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी 1 वर्षापूर्वी याच व्यासपीठावरून केली. नुसती घोषणा केली नाही तर तसा राज्य सरकारनं निर्णय पण केला. मित्रांनो, त्याबद्दल आपण माननीय सरकारला, एकनाथ शिंदे साहेबांना, देवेंद्रजींना धन्यवाद देऊ. अहिल्यादेवींच्या नावाने काही योजना सुरू आहेत, मला तुम्हाला सांगणं त्या गरजेचे आहेत. मित्रांनो, गेल्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय बजेटमध्ये या सरकारनं या राज्यातल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला आणि तो पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावानं होतोय. 2100 कोटी रुपये त्याच्यासाठी मंजूर केलेले आहेत. तीर्थक्षेत्र ब मध्ये जी मंदिरं आहेत त्यांना 5 कोटी रुपये द्यायचा सरकारनं निर्णय केलेला आहे. हे 320 जयंतीचं वर्ष सुरू होतंय आजपासून आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं 50 कोटी रुपये जयंतीच्या कार्यक्रमासाठी राज्य सरकारनं राखून ठेवलेले आहेत, मंजूर केलेले आहेत. त्याबद्दलही मी सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो. अहिल्यादेवींनी सगळ्या रस्त्यावरती विहिरी बांधल्या. कुणाकुणाच्या गावाच्या जवळ विहिरी हात वर करा. हे बघा साहेब, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील लोक आहेत. अहिल्यादेवींनी जेवढ्या विहिरी बांधल्या त्याचं पुनर्निर्माण करण्यासाठी राज्य सरकारनं 50 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. तुम्ही तसे प्रस्ताव राज्य सरकारकडे देणं अपेक्षित आहे. मित्रांनो, धनगर समाज मोठ्या प्रमाणात येत आहे. धनगर समाजाचा हा साहेब संघर्षाचा काळ आहे. एका बाजूला तुम्ही आमची सगळी कामं केली,
your hair feeling dry and frizzy? Harsh chemicals could be the cause. Dry hair needs gentle solution. Nile Naturals Dryness Hydration Shampoo with natural ingredients. It's paraben-free and pH-balanced formula. Gently cleanses, fights dryness and makes hair smooth and beautiful. Nile Naturals. Gentle care for your hair every day. The all-new Xiaomi 14 with Leica cameras. See the world in a new light. Xiaomi 14. See it in new light. साहेबांचा प्रस्ताव तिथं आलेला आहे. भाऊराव तांबडे तुमचे जवळचे आहेत, ते नाशिकवरून प्रस्ताव करतायत. आमच्या जिल्ह्यातून एखादा दुसरा म्हणजे असं काहीतरी 5-7 प्रस्ताव आपल्याकडे येतील. तर या वर्षी सूतगिरण्यासाठी 95% जो लाभ सरकारच्या वतीनं दिला जातो तोही तुम्हाला द्यावा. कारण आमचं एखादं पोरग चेअरमन म्हणून त्या सूतगिरणीमध्ये बसू द्या, जरा त्या गाडीवरती फिरू द्या. कारण आमची लोक पूर्वी भोळी होती. आमच्या भोळ्यापणाचा, आमच्या अडाणीपणाचा अनेक प्रस्थापितांनी गैरफायदा घेतला. पण आता आमची सगळी पिढी साहेब हुशार झालेली आहे, सुज्ञ झालेली आहे. मेडका सुद्धा आमचा सोशल मीडियावरती आहे, फेसबुकवरती आता तुम्हाला इथून बघतोय. हे वस्तुस्थिती आहे. त्याच्याकडे व्हॉट्सअप आहे, त्याच्याकडे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत आणि तो पोस्ट टाकतो, तुमची बाजू ताकदीनं तो मांडतो. आणि त्यामुळे आता प्रचंड आमच्या लोकांच्या मध्ये सुधारणा झालेली आहे. अधिकाऱ्यांचा टक्का वाढलाय. खासदारकी आमदारकीमध्ये आम्ही कमी आहे, पण अधिकाऱ्यांचा टक्का वाढलाय. पण साहेब अडचण एक अशी होतीये, आमच्या बियाला पोलीस स्टेशन चांगलं मिळत नाही. आमदार पत्र देतो, परत येऊन सांगतो मी कार्यकर्त्याच्या आग्रहापोटी याला पत्र दिलं, याला काही पोस्टिंग देऊ नका. माझी विनंती आहे, असे जे आमचे अधिकारी आहेत, जे पीए असतील, तहसीलदार असतील, प्रांत असतील, कलेक्टर असतील, एसपी लेवल असतील, या सगळ्या लोकांच्या पोस्टिंगला पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष द्यावं. कारण त्यांची शिफारस करण्यासाठी लोकप्रतिनिधी आमच्याकडे संख्या कमी आहे. त्यामुळे त्याचाही तुम्ही सगळ्यांनी विचार करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सांगितलंय, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की हे शिक्षणाचं दूध तुम्ही प्या. सरकारच्या वतीनं खूप चांगल्या योजना आहेत. महाज्योती सारखी संस्था या महाराष्ट्रातल्या ओबीसीसाठी काम करते. हजारो पोराचा क्लास 1 अधिकारी महाज्योती संस्थेच्या माध्यमातून झाले. धनगरांची शेकडो पोरं दिल्लीमध्ये UPSCचं ट्रेनिंग घेत आहेत आणि त्याचा सगळा खर्च राज्य सरकारच्या वतीनं दिला जातोय. गेल्या वर्षी 22 पोरं वैमानिक झाली ओबीसीची. त्यामुळे कुंभाराची, सुताराची, लोहाराची पोरं आहेत. याचा सारखा दुसरा आनंद आणि अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नाही मित्रांनो. हे कधी घडलं? हे कसं घडतंय? कारण सर्वसमावेशक विचार करणारं सरकार असलं तर ते घडतंय. आणि तशा पद्धतीनं सर्वसमावेशक विचार माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार निश्चितपणे करतंय. आज देवेंद्र फडणवीस साहेब नाही, तब्येत बरी नसल्यामुळं आम्हाला त्यांच्यावरती प्रचंड विश्वास आहे की निश्चितपणे ते सगळेजण आमच्या पाठीमागं ताकदीनं उभं राहतील. अहिल्यादेवींचा, मल्हाररावांचा आणि महाराजा यशवंतरावांचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश व्हावा. त्यामध्ये नवीन पिढीला माहिती व्हावी की एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन अहिल्यादेवीने अखंड हिंदुस्थानामध्ये राज्यकारभार केला. थोरले सुभेदार मल्हारराव एका मेंढपाळाचा पोरगा आपल्या सगळ्यांना आदर्श घ्यायला इतका मोठा महापुरुष आपल्याकडे आहे की ज्यांच्याकडे कुठलाही घराण्याचा वारसा नव्हता, ज्यांचा घरामध्ये कुणी सरदार नव्हते, एका मेंढपाळाचा पोरगा स्वतःच्या ताकदीवरती, मेहनतीवरती सुभेदारी स्थापन करतो आणि अखंड हिंदुस्थानामध्ये त्याचा प्रभाव टाकतो. अशा सुभेदार मल्हाररावांचे आपण सगळेजण वारस हकदार आहोत. आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये सगळ्यात जास्त लढाया लढणारे आणि सर्वच्या सर्व लढाया जिंकणारे महाराजा यशवंतराव होळकर हे आपले आदर्श आहेत. आणि त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती आहे, वापगावचा किल्ला जो रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे, गेली 4 वर्ष आमचा संघर्ष सुरू आहे की मल्हारराव होळकर यांनी बांधलेली एकमेव वास्तू आता महाराष्ट्रामध्ये शिल्लक आहे. आणि ती वास्तू राज्य सरकारनं ताब्यात घ्यावी आणि राज्य संवर्धित वास्तू म्हणून ती घोषणा करावी, ही मी विनंती आपल्याला करतो. आणि सुभेदार मल्हारराव होळकर यांचं जन्मगाव हे फलटण तालुक्यामध्ये होळ म्हणून नावाचं गाव आहे. तिथल्या सरपंचांनी 4 एकर जमीन आम्ही प्रयत्न करून आता सरकारकडून मिळवलेली आहे. तिथे एक भव्य दिव्य सुभेदार मल्हारराव होळकर यांचं स्मारक व्हावं अशी एक विनंती आपल्या माध्यमातून करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवीची
सन्माननीय राम शिंदे साहेब यांनी मांडलेल्या भूमिकेचं अत्यंत परखडपणे समर्थन आपण केलं आणि एक वेगळा संदेश या निमित्तानं आपण दिला, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. यानंतर विनंती करतो सन्माननीय सहकार मंत्री अतुल सावे साहेब यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. घोषणा देतो. येळकोट 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 येळकोट. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 290व्या जयंती उत्सवच्या अभिवादनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, मी 5 मिनिटं घेणार आहे, जास्त घेणार नाही. आपल्याला सगळ्यांना मुख्यमंत्री साहेबांचं ऐकायचंय. व्यासपीठावर उपस्थित आताच आपल्याला मार्गदर्शन करून गेलेले रामदासजी आठवले साहेब, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माझे सहकारी संजय बनसोडेजी आणि स्वागत अध्यक्ष आजच्या या कार्यक्रमाचे राम शिंदे साहेब आणि पुण्यश्लोक अहिल्याबाईच्या वंशातले काकासाहेब शिंदे, अहिल्यादेवी वंशातले काकासाहेब श्रीकडे तुमचा प्रस्ताव मंजूर करतो साहेब. या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र गोपीचंदजी पडळकर साहेब, संजय शिरसाटजी, सुरेश दास साहेब, दत्ताराव भगले, बबनराव पाचपुतेजी, आमदार मोनिकाताई राजळेजी, माजी आमदार भीमराव धोंडेजी, शिवाजीराव कडेजी, बाळासाहेब मुरकडेजी, रामराव करकडेजी, रमेश शिंदेजी आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक पितृतुल्य आदरणीय अण्णासाहेब डांगेजी आणि इकडे उपस्थित सर्व आदरणीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, मी जास्त वेळ घेणार नाही. आज या तोंडी अशा या म्हणजे पवित्र ठिकाणी आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने इकडे आलेला या ठिकाणी मी फक्त एवढंच, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मागच्या 2 वर्षात जे निर्णय घेतले त्या निर्णयाचं मी फक्त एक 5 मिनिटात उल्लेख करणार आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी या तिघांनी मिळून जी पूर्वी धनगरांसाठी जी घरकुलची योजना होती त्याची आता मागणी माननीय पडळकर साहेबांनी केली. पडळकर साहेब आता 10,000 वरून आपण ती 25,000 नेलेली आहे. 25,000 घरकुल समाजाच्या सगळ्या बांधवांना देण्या आणि त्याचं पुढच्या महसूल विभागाच्या माध्यमातून पुढच्या 3 महिन्यात कशी ती सगळ्यांना मिळेल याच्याकरता पूर्णपणे प्रयत्न करू. त्याच पद्धतीने आज धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याकरता शहरी भागामधल्या ज्या शाळा आहेत त्या प्रत्येक शाळेमध्ये 100 विद्यार्थी आपण त्याला परवानगी देत होतो. माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी पूर्वी 5,000 विद्यार्थी देत होतो, आता आपण ती 10,000 केली आणि आतापर्यंत आपण 26,000 विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून शिक्षण दिलेले आहे. त्याच पद्धतीने जे डिव्हिजनचे आपले हेडक्वार्टर्स आहेत, जसं नागपूर झालं, नाशिक झालं, संभाजीनगर झालं, पुणे झालं, या ठिकाणी समाजाचे 2-2 हॉस्टेल आपण बनवतोय, ज्यामध्ये 100 मुलांसाठी 100 मुलींसाठी असे हे धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी हे हॉस्टेल तयार होणार आहेत. तसंच अजून एक विषय जो स्वयं योजना जी आमची आता त्याचा उल्लेख माननीय पडळकर साहेबांनी केला, शिंदे साहेबांनी पण केला. आपण स्वयंच्या माध्यमातून पण जवळजवळ 26,000 विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये 38,000 ते 60,000 रुपये त्यांना जेवायला, राहायला, खायला, त्यांनी उच्च शिक्षण घेण्याकरता ही सगळी योजना या सरकारने, माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांनी हे सगळे प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजूर करून आर्थिक नियोजन केलं. साहेब पूर्वी 2200 कोटी होतं, तुम्ही आल्यानंतर या ओबीसी खात्याला 7,800 लाख रुपये आम्हाला मिळत आहेत. त्यामुळे आज एवढा निधी या खात्याला आपण उपलब्ध करून दिलाय आणि मला नक्कीच खात्री आहे आपल्या या समाजावर कुठल्याही प्रकारचं सहकार्य 100% आहे. आता पडळकर साहेबांनी, राम शिंदे साहेबांनी काही
मागण्या केल्या त्याच्यामध्ये पण आम्ही नक्कीच पूर्णपणे लक्ष घालून या सगळ्या करू एवढंच या ठिकाणी बोलतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपण मुख्यमंत्री साहेबांचा आज इकडे ऐकायला सगळे आलात. आपण सगळ्यांना विनंती करतो आपण शांतपणे त्यांचा मार्गदर्शन घ्यावं. यानंतर मी विनंती करणार आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. एअरपोर्ट 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अहिल्यादेवींच्या स्मृतीला त्यांच्या कर्तृत्वाला माझा त्रिवार नमस्कार. खरं म्हणजे व्यासपीठावरील सर्व मान्यवर भरपूर मोठं व्यासपीठ आहे आपलं आणि राधाकृष्ण विखे पाटील असतील रामदास आठवले अब्दुल सावे संजय बनसोडे बबनराव पाचपुते शिरसाट मणिकाताई राजळे अण्णासाहेब डांगे दत्तात्रय भरणे सुरेश धस रामभाऊ शिंदे आपले स्वागताध्यक्ष आणि गोपीचंद पडळकर वरती समावून बाबा खाली पडा नका झाडावर उभे आहेत. हे अहिल्या देवींच्या वरचं प्रेम आहे. आणि सुरेश दस भरणे कर्डिले शिवाजीराव बाळासाहेब मुरकुटे भीमराव धोंडे भाऊसाहेब कांबळे सुरेश मुंबरे सर्व मान्यवर खूप मोठं व्यासपीठ आहे आणि राज्यभरातून आज अहिल्या देवींना वंदन करायला नतमस्तक व्हायला आलेले सर्व अहिल्या देवींचे भक्त बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे गेल्या वर्षी आजच्या दिवशी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी इथं चोंडीमध्ये आलो होतो आणि या वर्षी देखील योगायोग आहे. मला इथं येण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि मी आल्यानंतर इथं घोषणा केली होती की अहमदनगरचं अहिल्या देवी नगर करणार म्हणून आणि जे बोलतो तेच करतो. आणि एकदा शब्द दिला आहे वचनाला जागणार सरकार शब्द पाळणार सरकार. आणि म्हणून मला अभिमान आहे की गेल्या अनेक वर्ष औरंगाबादचं नाव आणि अहमदनगरचं नाव धाराशिवचं आपल्या उस्मानाबादचं नाव संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर तिकडचं धाराशिव आणि हे पुण्यश्लोक अहिल्या देवी नगर हे करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. आणि म्हणून यासाठी रामभाऊ आणि गोपीचंद भाऊ सरकार पलटावं लागलं पण सरकार पलटवून टाकलं आणि अहिल्या देवी नगर आपण केलं. कारण हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारे शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी युवा ज्येष्ठ सगळ्यांना. आणि म्हणून याचं समाधान आणि अभिमान देखील आहे. आज मी पाहिलं मी मागे म्हणजे आता निवडणुकीच्या काळात या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांचा उमेदवारी अर्ज भरायला वाराणसीला गेलो आणि
आणि घाटावर गेल्यानंतर पाहिलं की तिथं देखील पुण्यश्लोक अहिल्या देवींचा मोठा पुतळा पाहायला मिळाला. मी बाजूला उभा राहून नमस्कार करताना फोटो काढून घेतला आणि त्याचा तो घाट देखील अहिल्या देवीने बांधला. आज त्याचं मोदी साहेबांनी आज त्याचा मोठा घाटाचा वाराणसी घाट त्याचा विकास केला. एक अभिमान वाटला की महाराष्ट्राच्या कन्याचं योगदान फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवीने आपलं कर्तृत्व गाजवलं. हा आपल्या सगळ्यांचा अभिमान. आणि म्हणून एवढे घाट बांधले, मंदिरं बांधली. आज अशा कर्तृत्ववान आपल्या पुण्यश्लोक अहिल्या देवींचं 299वी जयंती आहे. मगाशी आपण सांगितलं, तुम्ही बोलला 300वी जयंती अण्णासाहेब तुम्ही म्हणाले की त्रिशताब्दी वर्ष असं भव्य दिव्य होईल की सगळ्या संपूर्ण राज्यभरामध्ये जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवींची 300वी जयंती मोठ्या थाटामाटामध्ये साजरी होईल. खऱ्या अर्थाने किती मोठी जयंती केली तरी सुद्धा त्यांच्या कर्तृत्वासमोर खुजीच आहे. कारण त्यांचं कर्तृत्व एवढं महान होतं की आज आपण त्यांच्या ऋणातून उतराय होऊ शकत नाही. कारण आज आपण पाहतोय की त्यांच्याबद्दल काय म्हणायचं. समाजसेवेचा हिमालय म्हणजे अहिल्या देवी, शौर्याची तळपती शमशेर म्हणजे अहिल्या देवी, असामान्य कर्तृत्वाची लखलखती वीज म्हणजे अहिल्या देवी, सत्याचा मंत्र आणि विकासाचा तंत्र म्हणजे अहिल्या देवी. आज एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन या ठिकाणी समाजाचा उद्धार करणाऱ्या अहिल्या देवींची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जगातले सर्वोत्तम राज्यकर्ते होते. शिवराय Everyuth tan removal scrub. ये dead skin cells हटाए, tan घटाए और skin bright बनाए.
You can skip this ad, but you can't skip this lunch. KFC lunch specials at वारले, विवेकप्पा वारले. विवेकप्पाने एवढं वर्ष संजय काकासाठी काम केलं, पण विवेकप्पा वारून सुद्धा 6-6 महिने खासदार त्यांच्याकडे फिरकले नाही, त्यांच्या घरात भेट दिली नाही. ते सगळ्यांनी डोक्यात घेऊन विशालदादांना मतदान करावं एवढंच आपल्याला अभिवादन करतो आणि थांबतो. सर्वांनी फक्त दक्षता घ्यायची आहे. साहेबांच्या अजून 5 सभा आहेत, त्यामुळे जास्त वेळ आपल्याला भाषण जास्त वक्त्यांची करता येणार नाही. मी 2 मिनिटांमध्ये माझं मनोगत संपवतो. जर टॅलेंट आत आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फक्त पेंट नाही, सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विशालदादा पाटील यांना जास्त रंग काही दिवसांपूर्वी बाळासाहेबांनी एशियन पेंट्स पाठिंबा जाहीर केला. आता प्रत्येक घर मतदान परवा दिवशी आहे, निकाल 4 जूनला आहे. पण सांगलीतल्या आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेला सांगायचं आहे upload documents. की त्याच दिवशी या मतदारसंघाचा निकाल लागला ज्या दिवशी बाळासाहेबांनी विशालदादा पाटील यांना पाठिंबा दिला. Questions suggested. आता कठोर अशा वासराचा रथाखाली मृत्यू झाला, म्हणून निष्पक्ष आणि न्यायप्रिय राजमाता मुलालाही मृत्यूदंड द्यायला निघाल्या. अशी माता, असा राज्यकर्ता कधी पाहिला नाही, कधी पाहिला नाही. आणि म्हणून अनेक त्यांच्या जीवनातल्या गोष्टी आहेत, अनेक प्रसंग आहेत. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगेन की त्यांनी सोमनाथ, बद्रीनाथ, काशी विश्वनाथ मंदिरांचा जीर्णोद्धार केला. राम मंदिराचा जीर्णोद्धार आता मोदी साहेबांनी केला, तो त्यावेळेस त्यांनी केला. आणि म्हणून विकास निर्माण केले, विरासत खंड्यांना देखील त्यांच्या विकासाला प्राधान्य दिले. आपली परंपरा, आपली संस्कृती जोपास आणि काम देखील त्यांनी केलं. कठोर अशा त्यांनी कधी म्हणून निष्पक्ष न्यायप्रिय मातानुष्य सेवा कधी पाहिला नाही, अशा कधी पाहिला नाही. आणि म्हणून श्लोक अनेक जीवनातल्या त्याने दिव्य अनेक प्रसंग आहेत. असहाय्य लोकांनी पुनर्वसन केलं. आपल्याला सोमनाथ धर्मशाळा बांधल्या, विश्वनाथ जास्त केला, आणि म्हणून विकासासोबत आपली विरासत नुकसान नुकसान भरपाई परंपरा काम आपली संस्कृती जोपासण्याचं काम देखील त्यांनी केलं. एक ना अनेक कामं त्यांनी कधी स्वीकारला. आणि म्हणून संपूर्ण पाळला. आणि तो म्हणजे माया होता, लोकमाता आणि राष्ट्रमाता झाल्या. हा अशा या सगळ्या पुण्य श्लोक आणि म्हणून देवींच्या आपल्याला रूप आणि कर्तृत्व असहाय्य लोकांचं पुनर्वसन केलं. गोर गरिबांना छत्र चालवलं, आपल्याला धर्मशाळा बांधल्या, प्रजेवर करायचं. त्यामुळेच नगर अहमदनगर जिल्ह्याचं नाव नगर करण्यात झालं की नुकसान भरपाई आणि म्हणून काम पुण्य जयंती होईल. एक ना अनेक कामं ती केली, जगाला वाटावा अशीच होईल. त्याबद्दल काळजी करू नका. देवी लोकमाता आणि राष्ट्रमाता झाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि म्हणून आपल्या
करणारं सरकार लेख त्यामुळेच नगर अहमदनगर जिल्ह्याचं नाव पाटावा अशीच होईल. त्याबद्दल काळजी करू नका, कारण अहिल्या देवीचा वारसा जपणार आहे सरकार. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करणारे सरकार. आणि म्हणून हे सरकार पोटात नाही जे आहे ते मोकळ्या मनाने आपण सांगतो आणि मोकळ्या मनाने जे आहे ते स्वीकारतो. आणि म्हणून आज आपल्या सरकारने देखील मोठ्या प्रमाणावर तसं अहिल्यादेवी छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या पाठी उभे राहायचे, तसंच आपलं सरकार देखील समर्थपणे शेतकऱ्यांच्या मागे उभे राहायला तुम्हाला आठवण म्हणून मी सांगतो. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 1.5-2 वर्षाच्या इतिहासात शेतकऱ्यांना 16,000 कोटी नुकसान भरपाई देणार हे तुमचं महायुतीचं सरकार. 45,000 कोटींच्या योजना देणार हे महायुतीचं सरकार. 1 रुपयामध्ये पीक विमा देणार सरकार हे तुमचं महायुतीचं सरकार. महिलांना सक्षमीकरण करणारं सरकार, लेख लाडकी लखपती योजना देणार आपलं सरकार. एसटी मध्ये 50% बांधतोय. मुलींच्या वसतिगृहांना पुण्य मंडळ आपण 15 लाख रुपये देतो आणि त्याचं व्याज सरकार भरतं. अशीच योजना आपल्या मुलांसाठी देखील आपण राबवू, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, आपल्या समाजाला जसं आदिवासी समाजाला 22 योजना आहे, तशा योजना आपल्या समाजाला देखील आपण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून